मी हे मोरपंख कट केले छानपैकी असं तुम्ही बघू शकता इकडे. आणि त्याला छान शेप द्यायचा आहे, तर त्याच्या आधी मी हे त्याला जो शेप देणार आहे त्याच्यासाठीच मी हे कट करून घेते. कागद गम कुठे गेला? जिंदगी में बहुत सारी खुशियाँ है लेकिन गम सिर्फ चिपकाने के लिए यूज कर रही हूँ मैं यहाँ पे. तर गम इथे लावते मी. चल दिसते का? तर मी सगळीकडेच गम लावते जेणेकरून व्यवस्थित चिपकलं गेलं पाहिजे ते. कट करते मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं ह्याचा आता शेप व्यवस्थित करायचा आहे. जर शेप बिघडला तर सगळी बोंबाबोंब झाली. तर अशा पद्धतीने आपण त्याला कट करून घेतलेलं आहे. पण त्याला व्यवस्थित कैची एकदम बावळट आहे, बकवास आहे, त्यामुळे तिला मला शेप द्यायला व्यवस्थित नाही झाला. हां, तर जरासं हे फिनिशिंग करून घेऊयात आपण. हे तुम्हाला जर वाटत असेल की हे फिलअप करायला पाहिजे तर आपल्याकडे खूप सारे मोरपंख आहेत, तर आपण इथे चिपकू शकतो. त्याच्यासाठी गम लावून घेऊया. कारण पूर्ण गम लावून घेतलाय मी कडेने. तर ह्याला एक साजेशी चेन मी आणलेली आहे. काय नाही झालेलं, वाचलेलं आहे. जरा किचकट काम आहे हो. जरा सुकू दे. कट केलं तरी चालते, कंटाळा आला असेल तर. विशू बर्ड्स घे बरं. बर्ड्स इकडे जास्त घेतलेस. मी मध्ये पाहिजे खुर्ची नाही. नको ते एकच झालंय. खाली पण झालं असेल मुंबईला आलायस ना, ये मग घरी रक्षाबंधन. येऊ की लॉक झाला. लॉक कर. तू लावलंय मुंबईला आलास तरी घरी.
चालू केलं. हा कागद घेतला एक चौकोनी छोटासा, त्याच्यावरती हे चिपकवायचं आहे. तर मी हे मोरपंख केलेलं त्याच्यावरती असं चिपकवते. चिपकलं. आणि ह्याचं कटिंग करायचं आता, पण थोडंसं डिस्टन्स ठेवून, थोडंसं डिस्टन्स ठेवून. इकडे तुम्ही बघू शकता हे सगळे कुंदन आपण लावणार आहे एका बाजूला. तर मी जरा एक्स्ट्रा परत गम घेते. हे चिपकायला चालू करते. थोडंसं काहीतरी वेगळं, बस सिंपल रोजच्या आयुष्यात ना. छोटं काय हातात धरायची सवय राहिलेली नाही. नाजूक लागणच झालं नाजूक व्यवस्थित. स्टॉप करा. मी मस्तपैकी गम लावते. गम छान स्प्रेड करून घेते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावरती आपली जी लेस आहे ती व्यवस्थित सेंटर आहे का नाही एकदा बघूयात. तर तिला सेंटर करूयात. ओके. आणि या सेंटरमध्ये ठेवून कर बंद. तर मी असं गम लावलंय आणि खाली पण लावते गम, म्हणजे चिपकेल इकडे, जेणेकरून व्यवस्थित राखी सेट होईल. आणि हे त्याच्यावरून आपण असं चिपकणार आहोत. आणि बऱ्यापैकी चिपकलं गेलं आहे. राखी
राखी अशा पद्धतीनं बनत चाललेली आहे. गम है किसी के पैर में, गुम है किसी के पैर में. अभी तो फिलहाल मैं भैया के पैर में गुम हूँ, इसके लिए राखी बना रही. व्हिडिओ मध्ये गिम्बल आहे ते मला, गिम्बल आहे ते. ती कसं दिसते ती दिसते. थोडंसं अवॉइड कर, जरा सरक ना, एफर्ट्स घेणार होते. नाही ते दिसते. छानपैकी गाठ मारते इथे. म्हणजे राखीचं काम बऱ्यापैकी जे आहे ये, तर ही अशी माझी राखी तयार आहे. सी दिस माय राखी, सी दिस माय राखी. इकडे आहे ती. तर रक्षाबंधनची आता जरा पटकन तयारी करायला पाहिजे. दादाला खूप कंटाळून गेलेले ते एक मोबाईल पकडून आणि एक दुसरा मोबाईलमध्ये बघून. तर तुझं कधी होतंय, तुझी राखी कधी बनतीये आणि आमच्या हातात कधी बांधतेस असं झालेलं आहे त्यांना. तर चला रक्षाबंधन सेलिब्रेट करू. तोपर्यंत बाय बाय, लव यू. ओके डन.